अनेक कार्यकर्त्यांनी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। मुंबईच्या वर्सोव्याच्या 4 वेळा नगरसेविका असलेल्या उबाटाच्या राजूल पटेल या नगरसेविका देखील शिवसेनेमध्ये दाखल झाल्या। त्यांनी अनेक सभापती अध्यक्षपदाच्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत आणि म्हणून या विभागामध्ये लोकप्रिय असलेल्या राजूल पटेल आणि त्यांचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्याचबरोबर कोल्हापूरमधले, सांगलीमधले, त्याचबरोबर मुंबईतले, वरळीमधले अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये दाखल झाले। त्याचबरोबर मुंबई उपनगर, शिवाजीनगर, मानखुर्द या भागातले देखील कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी सामील झाले। उबाटाचे माजी आमदार काशीनाथ मेंगार यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्याचबरोबर पुण्यातले 2 नगरसेवक यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे। नाशिकमधले 4 नगरसेवक यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। शहापूरमधले या ठिकाणी उबाटाचे शहर प्रमुख विजय भगत आणि उपनगराध्यक्ष यांनी त्यांच्या असंख्य पदाधिकाऱ्यांच्या सोबत देखील या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि अनेक लोक आता नावं मी खूप एवढ्या लोकांनी प्रवेश आज केलेले, हजारो लोकांनी शिवसेनेवर, बाळासाहेबांच्या विचारांवर, धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या विचारांवर आणि आपल्या शिवसेनेच्या 2.5 वर्षाच्या कामावर विश्वास ठेवून या ठिकाणी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, कारण शिवसेना ही काम करणारी संघटना आहे, काम करणारा पक्ष आहे। बाळासाहेबांचे विचार, आनंदीगे साहेबांची शिकवण, 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे हा मूलमंत्र घेऊन आम्ही पुढे जातो आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये 2.5 वर्षामध्ये या राज्याचा सर्वांगीण विकास झाला। या राज्याचे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर पुढे नेले आणि कल्याणकारी योजना देखील, लाडक्या बहिणींसारखी योजना, लाडक्या भावांसारखी, लाडक्या शेतकऱ्यांसारखी आणि लाडके ज्येष्ठ आणि लाडके तरुण या सगळ्यांसाठी ज्या योजना राबवल्या त्याचा देखील लाभ सर्वसामान्य लोकांना झाला आणि म्हणून एका विश्वासाने आपण पाहतोय की विधानसभेच्या निवडणुकीनंतर खरं म्हणजे जेव्हापासून आपलं सरकार आलं आणि शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची धनुष्यबाणाची शिवसेना स्थापन झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर राज्यभरातून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात शिवसेनेमध्ये येत आहेत। खऱ्या अर्थाने जो विश्वास ते ठेवत आहेत त्यांना विश्वास आहे की त्यांच्या भागाचा विकास होईल, लोकांना न्याय मिळेल, सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडेल आणि म्हणून त्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करण्याचं काम आपली शिवसेना करेल आणि म्हणून मी त्या सगळ्यांचं मनापासून आजच्या दिवशी धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून या सर्व उबाटाचे असतील, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी यश असेल, इतर अनेक पक्षातले लोक शिवसेनेमध्ये दाखल झालेले आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर मुंबई महापालिकेतले देखील लोक शिवसेनेमध्ये सामील होत आहेत। आतापर्यंत शिवसेना उबाटाचे 55 नगरसेवक आज आतापर्यंत शिवसेनेमध्ये दाखल झाले। इतरही 15 ते 20 नगरसेवक दाखल झाले। आणखी हा जो काही शिवसेनेमध्ये येण्याचा ओघ आहे हा अधिक सगळ्यांचीच मागणी आहे, सगळ्यांचाच आग्रह आहे की शिवसेनेमध्ये सामील व्हावं आणि आपल्या भागाचा, आपल्या वार्डाचा विकास व्हावा। म्हणून मी त्यांना एवढंच सांगतो, जो विश्वास त्यांनी दाखवला आहे त्यांच्या वार्डामध्ये, त्यांच्या प्रभागामधल्या लोकांना सोयीसुविधा देणं, विकास प्रकल्प राबवणं, त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करणं, हे सगळं जे आहे हे सगळं होईल आणि मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये देखील मुंबई महापालिका आणि इतरही महापालिका आहेत, जिल्हा परिषदा आहेत, नगरपंचायती आहेत, या सर्व स्थानिक निवडणुका ज्या आहेत
त्या निवडणुकांमध्ये देखील जसं महायुतीला विधानसभेत यश मिळालं तसंच या लोकल बॉडी इलेक्शनमध्ये देखील त्या ठिकाणी प्रचंड यश मिळेल असा विश्वास या सर्व लोकांच्या शिवसेना प्रवेशामुळे या ठिकाणी दिसून शिवसेना वैद्यकीय कक्षातून अशा हजारो लाखो लोकांना आपण मदत केली. कधी आपल्याला कधी मदत झाली आहे मलाही माहीत नाही, पण अशा लोकांना मदत करण्याचं काम गेल्या 2.5 वर्षामध्ये झालं, यापुढेही होईल. आणि त्याच्या आईवडिलांनी आज त्याचं नाव ठेवण्याचं त्याचं नामकरण सोहळा झाला आणि त्याचं नाव ठेवावं असा आग्रह केला. त्याचं नाव रुद्र या ठिकाणी ठेवलं. हे सगळं जे आहे एक प्रेमाचा विषय आहे, एक विश्वासाचा विषय आहे आणि म्हणून तो पार पाडण्याचा प्रयत्न मी यापुढे देखील करत आहे. धन्यवाद. आता खरं म्हणजे लाडक्या बहिणीचा आदर आम्ही केला आणि लाडक्या बहिणींची योजना देखील आम्ही केली आणि लाडक्या बहिणींच्या विरोधामध्ये जे जे लोक गेले, सावत्र भाऊ, दुष्ट भाऊ, त्यांना विधानसभेत माझ्या लाडक्या बहिणीने त्यांची जागा दाखवली. आता ही लाडक्या बहिणींच्या विरोधामध्ये गटारीसारखे शब्द प्रवेश करतात. खरं म्हणजे आता खरं म्हणजे एवढं सगळं पतन झालेलं असताना, एवढे सगळे लोक सोडून जात असताना आत्मपरीक्षण करण्याऐवजी, आत्मचिंतन करण्याऐवजी जे गेले ते गटारात जे जो गेला तो कचरा आणि मग शेवटी राहतील ते काय. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की जे आम्ही 2022ला जो उठाव केला हा या महाराष्ट्रातल्या जनतेने त्याला स्वीकारलं, कारण जनतेच्या मनातलं आम्ही सरकार आणलं. आणि म्हणून जे लाडक्या बहिणींच्यावर राजीव पटेलसारख्या एक धडाडीच्या नगरसेविके 4 वेळा ती निवडून आली, खरं म्हणजे तिथल्या जनतेचा अपमान आहे. तिथल्या जनतेचा अपमान जे करतील, माझ्या लाडक्या बहिणींचा अपमान जे करतील ते खरं म्हणजे त्यांना त्यांची जागा या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना दाखवून याला म्हणतात ना रस्सी जल गई. रस्सी जल गई लेकिन बल नहीं गया, अशातली परिस्थिती आहे. आणि जो गुण से गई उससे नहीं आती. आणि म्हणून यांना देवाने सद्बुद्धी द्यावी एवढंच मी सांगतो.